हाय नमस्कार मैत्रिणो, आज बघा मी काहीतरी वेगळं घेऊन आले. काळ्याचं पांढरं करायचं आज ठरवूनच टाकलंय बघा मी. तर आज बघा ह्या तव्याचं मी आज काळ्याचं पांढरं करणारच आहे. चला तर मग चालू करूया आपलं करामती. गॅसवरती आता बघा हे आता खाली घेणार आहे आपण. हे तवा पूर्ण खाली घेणार आहे, कारण माझा तवा बघा आता हा मला 6 महिने झाले हा काळा कुठं झालाय. चपात्या तर एवढ्या म्हणजे काळ्या कुठ होतात ना, मला खूप कंटाळा आला आता ह्या तव्याचा. तर मी आज म्हणले ह्याचं आज काहीतरी काळं पांढरंच करणार आहे, कारण मला ह्या तव्याला बघून बघून कंटाळा तर आलाय. पण चपाती किंवा भाकरी करायचं म्हणलं तर बी मला खूप कंटाळा येतोय. आज म्हणलं ह्याचा जुगाड लावते म्हणलं. तर बघा मी एक टाकली शॅम्पू. क्लिनिक प्लस टाका किंवा चिक शॅम्पू टाका, तुम्ही कुठलीही टाकू शकता. आणि अर्ध आपण लिंबू आपण कापून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि खायचा सोडा म्हणजे आपण नाही का भजीत वगैरे टाकतो तो सोडा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. अर्धा चमचा, जास्त टाकायचं नाही आहे. तर बघा आता हे आपण तिन्ही पण टाकून घेतले. आता हे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ह्या ताव्यावर पसरून घ्यायचं आहे. हे सगळं टाकून तुम्ही गॅसवर पण पाण्यामध्ये थोडंसं गरम करू शकता, पण मी तसं केलं नाही आहे. कारण डायरेक्टच असं केलं म्हणजे थोडंसं असं त्याच्यावर फरक पडतो. कारण जे सोड्याचं जे आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये जे काय आपण टाकल्या बघा कसा फेस येतो, तो फेस फक्त ह्या तव्यावर टिकला पाहिजे थोडा वेळ. त्यामुळं तो पाणी टाकायचं नाही मुळामध्ये. आता बघा मी पूर्ण आता हे घासणीनं घासून घेणार आहे. लक्षात ठेवा याच्यावर मी फक्त लिंबू आणि क्लिनिक प्लस शॅम्पू आणि खायचा सोडा एवढं टाकले आपण. आता हे पूर्ण बघा मी काळं पूर्ण घासणीनं आधी घासून घ्यायचं पूर्ण. जोपत्र आपलं पांढरं तवा निघणार नाही तोपत्र आपल्याला हे घासूनच घेत राहायचे. अजून थोडं धुवून टाकून देऊन परत घासत राहायचंय. तावं तर खूप गरम आहे बरं का, कारण तुम्ही घासताना किंवा म्हणजे आता तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तवा खूप गरम असताना थोडं पकडणी धरून घासा. त्याच्यानंतर जसं आपण पाणी टाकू तसं थोडं गार होतं तवा, आणि तसं आपल्याला हे असं घासून घ्यायचं आहे. हां, आपल्या सासूचं म्हणा कोणाचं म्हणा, आपल्या घरामध्ये ज्याचा आपल्याला राग येतो किंवा नवऱ्याचा राग येतो तसं आहे नाही तेवढा ह्या तव्यावर राग काढा आणि मस्त पांढरा शुभ्र तवा घासून घ्या. हां, आणि हा तवा ना माझा 6 महिने झाले बघा मी घासायलाच नाही आहे. कारण जास्त जोर घालून घासायचं म्हणलं की मला खूप कंटाळा येतो. पण काय होतं, पण कंटाळा केला म्हणलं की ते आपल्या चांगलंच येतं बरं का. तर बघा हळूहळू आपलं तवा निघायला येतोय. ट्राय तर होतोय बघा, मस्त तवा निघतोय पांढरा शुभ्र. निघजो तर आपल्याला घासायचा आहे. मेहनतीशिवाय तर कुठलंही काही भेटत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला मेहनत तर करावीच लागते. त्यासाठी मेहनत करण्याशिवाय आपल्याला फळ मिळतं का? नाही मिळते. आपण झाडाला जोपत्र दगड मारणार नाही तोपत्र खाली फळ आपलं पडणार आहे का? आपल्याला एखाद्या झाडाला जर आंबा दिसला आपल्याला जर खायचं आहे, मग ते आपण झाडाला दगड मारणार, ते आंबा कसा खाली पडन? नाही पडत ते. तर बघा आपण हे एवढं घासून घेतलंय. तर हे काळं बघा, हे म्हणजे काय म्हणतात तुम्ही आता, ते पारंपरिक पद्धतीनं काळंभर झालेलं आहे ते तवा. तर हे तव्याला मी आता हे शेवटी ह्याला घासून काढणार होते बघा. आता हे मी घेतलाय दगड, म्हणजे हे दगड बघा आपण तवा घासतो ना तो दगड आहे हे. आता हे ह्याच्याने आपल्याला पूर्ण घासूनच घ्यायचं आहे. आता हाय नाही तेवढं राग काढायचं. आता नवऱ्याचं सासूचं कोणाचं अजून कोणाचं असेल ते हाय ना तेवढं ह्याच्यावर राग काढून टाकायचा. आपला तवा पांढरा काढायचा आहे ना म्हणून. तर बघा माझा तवा एवढा निघालाय पांढरा, कारण ह्याच्या पुढे एवढे अपेक्षा नाहीत माझ्याकडे की अजून थोडे निघन. कारण ही तवा माझा खूप जुना आहे आणि खूप म्हणजे त्याचं पूर्ण असं म्हणजे मी तो रिटायर झाला आहे, पण त्याला मी अजून परत यूज करते. त्यामुळं मी एवढंच अपेक्षा आहे याच्याकडून, कारण खूप पातळ झाला आहे तो तवा. तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी तो ट्राय केला आहे, कारण आपण जरी चितलो तरी आपण काहीही पांढरं करू शकतो, आहे का नाही. तर बघा माझा तवा पहिला कसा होता आणि आता कसा झालाय बघू शकता तुम्ही. एवढा पांढरा निघालाय, कारण जास्त पांढरा म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला काळे टक्के, ते हळूहळू मी ते काढूनच टाकणार आहे. बघा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अजून कधीतरी ह्या 4 दिवसात मी परत अपलोड करते, तेव्हा ही तवा मी पूर्ण पांढरंच काढणार आहे. आता तवा तर घासलाय, तर म्हणलं हे बेसिन पण घासून घेते, कारण बेसिन पण मी आता 4-5 दिवस झालं घासून घेतली नव्हती. कारण मी जरा बाहेर गेली होती त्याच्यामुळं मला हे घरामधले थोडेसे माझे कामं राहिली होते. तर चला म्हणलं किचन पण आपलं चकाचक करून घेऊया. कारण बेसिन कसं आहे, आपण भांडे घासतो, भांडे आपण जेवणाचे ताटं वगैरे बेसिनमध्ये ठेवतो, त्यामुळं आपलं बेसिन पण चकाचक दिसलं पाहिजे. कारण बेसिन घाण दिसलं की ताटं पण जेवणाचे आपल्याला मध्ये ठेव वाटत नाहीत. मला तर ठेव वाटत नाहीत बरं का, कारण मी खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते माहिती आहे का. आता कसं आहे, लेकरं आपण म्हणलं की थोडंफार इकडं तिकडं घाण होतीच. आणि मी आत्ता साधं फक्त तवा घासलाय तर एवढी काळे किचन झालं होतं माहिती का तुम्हाला. आता हे मी प्रत्येक गोष्टी आपल्याला तर तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओमध्ये आपण नाही दाखवू शकत, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात.
बाई किती घाण करून टाकलंय, किती पसारा करून टाकलाय, असं पण असतं नाही का. त्याच्यामुळं बघा मी मस्त असं क्लीन आपलं बेसिन घासून घेतलंय. आणि की बेसिन म्हणजे कसं आहे, पूर्ण क्लीन करून घेतलं ना आणि खूप भारी वाटतं बरं का. आणि पसारा पण व्यवस्थित दिसतो तिथं. तर बघा असं मस्त आपण किचन पण सगळं बेसिन पण क्लीन करून घेतले. बघा मी हे तुम्हाला क्लीन दाखवते कसं घासून घेतलं. हे बघा बेसिन आता किती शुभ्र दिसते का नाही. थांबा तुम्हाला मी थोडंसं कॅमेरा जवळून घेऊन दाखवते, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे नाही का. कारण आपण तिथं जेवणाचे भांडे ठेवतो, जेवण करतो, जेवलेले आपण स्वतःचे भांडे तिथं ठेवतो आहे का नाही, बरोबर का नाही. थांबा तुम्हाला झूम करून दाखवते कॅमेरा. हे बघा कसं वाटतंय. मग जेवढं आपण स्वच्छ कराल तेवढं स्वच्छच घर दिसतं. तसंच हे आपलं तवा कसा वाटलाय तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.